तुम्ही ही पद्मालयाला याचे प्लॅन करत असाल तर हा टाइम बेस्ट आहे। व्हिडिओ शॉर्ट पण बघा। तर रामराम मंडळी, मी गंगा आणि स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। मी मस्तपैकी रूमवर झोपलेला होता, तेवढ्यात मला प्रथमेशचा फोन आला। आपण आज पद्मालयाला जाऊ। मला आधी मजाक वाटलं, म्हटलं ज्या पोराला आधी पोरींशी बोलायचा टाइम भेटत नाही तो आपला कबर फोन लाईन। पण भाऊनी यावेळेस मजाक नाही केली, यावेळेस डायरेक्ट बुक खरंच सिरियस मध्ये येऊन आपल्या रूम पैसे थांबला। मग प्रथमेशला म्हटलं मस्त प्लॅन आहे, म्हटलं दादा सार्थकला पण घेऊन जाऊ। मग काय भाऊ सार्थकला रीडिंग म्हणून उचललं, तेवढ्यात गाडी म्हणे मालक आमचा पण बंदोबस्त करा म्हणे, आपण सगळे लोक पिता 90। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता। पण गाडी पिता आपली 70। गाडीने जशी 70 मारली डायरेक्ट मसावत येऊन थांबली। जसे आम्ही मसावत रेल्वे स्टेशन पाशी आले तसे आम्हाला डायरेक्ट वंदे भारत दिसली। नक्कीच मी लवकरात लवकर या ट्रेन मधला व्लॉग पण आणायचं ट्राय करीन। आम्ही जसे मसावरून निघाले तसे डायरेक्ट पद्मालयाला येऊन थांबले। इथून आम्ही डायरेक्ट पुरी भिजून गेलते, कारण की पाऊस मुसळधार होता। प्रथमेशला पाहून तुम्ही हालत समजू शकता की पाऊस किती जोरात होता। फायनली पोहोचले आम्ही पद्मालयाला। म्हटलं आधी गणपती बाप्पांचं दर्शन करावं। तिथून डायरेक्ट आम्ही मंदिरात आले, मंदिरातून बाप्पांचं दर्शन केलं। आता बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर बाप्पांचं पण दर्शन करायचं फिक्स होतं, कारण की बाप्पांचं दर्शन केल्याशिवाय हा प्रवास अधुराच राहून जाईल। त्यामुळे आम्ही कोणत्याच गोष्टीचा विलंब न करता डायरेक्ट माधवजींचं दर्शन करायला आले होते। जास्त काही गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं। दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर आले। बाहेर येऊन पाहतो काय प्रथमेश म्हणे भाई या मोसम मध्ये आपल्यासोबत एक पोरगी पाहिजे। आमच्या प्रथमेशचं म्हणणं होतं की मोसम राहे मस्ताना जेव्हा गर्लफ्रेंड सोबत असताना। तुम्ही पण टॅग करा तुमच्या अशा मित्राला की जो आपल्या मित्रांना सोडून नुसता गर्लफ्रेंड सोबत फिरत राहतो। भाऊ म्हटलं तू तुझ्या गर्लफ्रेंड सोबत नंतर फिर, आधी आमच्यासोबत फिरून घे। भाऊला काहीच वाटे ना, तरी मी निर्लज्जासारखा हसतो डायरेक्ट भाऊ। तर पब्लिक विषय असा आहे की व्हिडिओ थोडा मोठा होतोय, त्यासाठी मी पार्ट 2 आणीन। त्याआधी व्हिडिओचा आवडला असेल नक्की लाईक करून फॉलो करून घ्या।